दादा, मुरगुड नगर परिषद निवडणुकीमध्ये आपला मोठा विजय झालाय, काय भावना आहेत आपल्या? नाही, नक्की मुरगुड नगर परिषदेमध्ये 100% आमचा विजय होणारच होता. मागील सुद्धा 2016 पासूनची कामं ही जी आम्ही केलेली होती, आमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा ज्या गोष्टी आम्ही उल्लेख केल्या होत्या त्याची आम्ही 100 नव्हे तर 110% ती कामं पूर्ण केली होती. आणि त्यामुळे मुरगुडकरांचा आम्हाला पाठिंबा निश्चितपणाने होताच आधीपासून. त्या मुरगुडमध्ये अनेक जणांनी मोठ्या मोठ्या नेत्यांनी येऊन मंत्र्यांनी येऊन अनेक शब्द इथे भाषणं केली की मुरगुड म्हणजे त्यांना वाटत होतं की बाबा बोट ठेवलं की ते माझंच होतंय काय. असं होत नाही. लोकशाहीमध्ये लोक ठरवत असतात आणि मुरगुडमध्ये आम्हाला 16-4 असा निकाल लावून निश्चितपणानं गुलाल लागलेला आहे. या निमित्त मी निश्चितपणानं एकनाथ शिंदे साहेबांचे आभार या निमित्त मानेन. पालकमंत्री आंबेडकर साहेबांचे सुद्धा या निमित्त आभार मानेन. आणि संजयदादा मंडलिक साहेबांनी जी साथ दिली त्यामुळे आम्हाला हा गुलाल निश्चितपणानं लागायला सुकर झाला. 1478 मतांनी आपला विजय झाला, आपण समाधानी आहात यावर? निश्चितपणानं 1478 मुरगुडचं मतदान तसं म्हटलं तर 10,000 जवळपास 9,500 10,000 मताचं गाव आहे. त्यामुळे 10,000 मध्ये 1400 मतं ही फार चांगल्या पद्धतीनं मतं आम्हाला पडली. ईर्ष्येमध्ये आम्हाला फार मतं चांगल्या पद्धतीनं आम्ही घेतली. 4 उमेदवारांचा आपल्या पराभव झालाय, काय सांगाल? नाही, निश्चितपणानं लोकशाहीमध्ये सगळं काय एक हाती तुमचं येते असं नसतं. लोकशाहीमध्ये काही जण निवडून येत असतात, काही जण पडत असतात. पण त्यांच्याकडे जर संख्या आपण बघितलं, आमचे विरोधी उमेदवार त्यांचे सगळे जे नेते होते ते सगळे आम्ही चितपट केलेले आहेत. आमची मात्र सगळेच्या सगळे नेते निवडून आले, सगळे कार्यकर्ते उत्साहामध्ये निवडून आले. आपण बूथपर्यंत बसण्यापर्यंत शेवटच्या इलेक्शनच्या दिवशीपर्यंत सर्व युवक हे पहिल्या दिवशीपासून कामात होते. रात्री कोणीही झोपलेलं नाही, म्हणजे 20 दिवस मला वाटते कोणीही झोपलं नाही. आणि त्या प्रतीक्षेचं आम्हाला फळ चांगल्या पद्धतीने मिळालं. युवकांच्यामुळे ही निवडणूक सुकर झाली आणि युवकांचे मी या सर्व जणांचे मी मनापासून आभार निमित्त मानत आहे. मुरगुड नगर परिषदेवर आपण गुलाल उधळला, परंतु कागल मध्ये आपला पराभव झालाय, काय भावना आहे? नाही, मुरगुडमध्ये आम्ही गड राखलेला आहे आणि कागलमध्ये आम्ही क्रांती केलेली आहे. कागलमध्ये ते दोघं गट एकत्र असल्यामुळे आम्हाला फार मोठी कसरत करावी लागली. पण त्यांचं म्हणणं काय होतं की बाबा आम्ही तिथं काहीच नाही आहे. आता आम्हाला जवळपास 7,000 मतं ही कागलमध्ये पडली. तर आपण जर हिशोब केला तर 35% मतदान हे कागलमधलं आम्ही घेतलेलं आहे. आणि 35% आता आज मंडलिक गट आहे, मुश्रीफ गट 36% आहे आणि संबंधित राजे गट 30% आहे. त्यामुळे आम्ही कागलमध्ये जे 3 नंबरला होतो आज आम्ही 2 नंबरला आलोय. भविष्य काळामध्ये आपल्याला 1 नंबरला आलेला आम्ही दिसेल. पूर्वीच्या नगराध्यक्षांचा पराभव झालाय, काय भावना आहे? नाही, त्यांच्यावर कशाला काय बोलाय. लोकांनी सांगितलं ना, गुलाल कोणाला लावला कुणाला नाही कळालं ना. त्यांची दोन्ही सीटा पडल्या. वरची सीट नगराध्यक्षाची वहिनींची पडली आणि खाली नगराध्यक्षाची त्यांची म्हणजे नगरसेवकची सुद्धा वॉर्डातली सीट पडली. त्यांना प्रचंड अहंकार होता, त्यांना हमपणा फार आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा मी म्हणजे सगळं, असं नाही आहे. मंडलिक नाव काढलं, शिवसेना हे नाव काढलं की माणूस कोणीही राहत नाही, हे त्यांना या निवडणुकीतनं दिसलंय. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.